दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं, रंजना फोन करून बलराजला सुनावते, त्याला बेजबाबदार ठरवते. बलराज संतापलेला आहे. गायत्री आणि नाना सगळं काही स्थिरस्थावर झालं की ही गोष्ट सगळ्यांना कळवायचं ठरवतात की आशाने प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिलेला आहे. वैशाली रंजनाला भडकवण्याचा प्रयत्न करते की पल्लवी तिकडे जखमी आहे आणि बलराज त्याच्या घरी बसून आहे. सुहासिनी फोन करून गायत्रीशी बोलते. सुहासिनीला आशा आणि बाळाच्या बाबतीत जाणून घ्यायचं आहे. गायत्री रागाने सुहासिनीला ऐकवते की सगळी संकट सुहासिनीमुळे ओढवलेली आहेत. आता पुढे. दोषी नको समजू. कसं दोषी नको समजू? तिथे तुझं अपहरण केलं गेलं. तू जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये होतीस. ज्या लोकांसाठी तू गेली होतीस ते लोक इथे आरामात बसून होते. मला नव्हतं माहित की हे लोक इतके बेपर्वा. नाही मम्मी, कदाचित त्या लोकांनाही याबद्दल काही माहिती नसेल. सगळ्यांना माहित होतं सुनबाई, फक्त मलाच माहित नव्हतं. मला तर अभिजितने फोन करून सांगितलं. जर या लोकांना या घटनेबद्दल समजलं होतं तर त्यांनी मला सांगायला नको होतं. पण नाही, या लोकांना याचीही जबाबदारी नाही वाटली. जाऊ दे ना मम्मी, जी गोष्ट घडून गेली त्याबद्दल. अगं तुला काय झालं असतं तर त्यांचं काय जाणार होतं? मला तर माझ्या सुनेला गमवावं लागलं असतं ना. एक गोष्ट लक्षात ठेव सुनबाई, खूप मोकळीक दिली. आता मी तुला कुठेही जाऊ नाही देणार. ठीक आहे मम्मी, मी पण तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार. मम्मी, अभिजितशी बोलणं झालं होतं? हो बाळा, बोलणं झालं. मी त्याला बोलले की तू शहरात हॉस्पिटलमध्ये आलीस. तोही येणारच आता. बास, आता तुम्ही जा. सुनबाई, मी डॉक्टरांना भेटून बोलून घेते. अभिजितही येतच असेल एवढ्यात. तुला मी नंतर येऊन भेटते. हा, ठीक आहे स्वतःची मम्मी. काळजी घे. हो मम्मी. मोठी मम्मी, होईल ना सगळं व्यवस्थित? देवावर विश्वास ठेव बाळा, सगळं व्यवस्थित होईल. हॅलो हॅलो, काही समजत नाहीये हे सगळं काय आहे. काल रात्री तुमच्या ज्या टेस्ट केल्या होत्या त्या सगळ्या टेस्टचे रिपोर्ट्स आलेत. ते रिपोर्ट्स या रिपोर्टची मॅच नाही करत आहेत. दोन्ही रिपोर्ट्स अगदीच वेगवेगळे आहेत. डॉक्टर, होऊ शकतं की त्यांच्या रिपोर्टमध्ये काही चूक झाली असेल. अशा रिपोर्ट्समध्ये कधी चूक नाही होत. मला तर दोन्ही रिपोर्ट्स पाहून हे समजत नाहीये की अखेर हे प्रकरण काय. तुमचं असं म्हणणं आहे की त्या प्रीमॅच्युअर बाळाला यांनी जन्म दिलाय, पण रिपोर्ट्स असं काहीच दाखवत नाही.
हे बघा डॉक्टर, जे तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण खरं काय आहे हे मला समजणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय माझ्यासाठी ट्रीटमेंट करणं खूप कठीण होऊन बसेल. पल्लवीच्या रिपोर्ट्समध्ये लिहिलं आहे की तिला थोडासा मार लागलाय, पण तिच्या जखमा खूपच गंभीर आहे. खूपच जास्त जखमी आणि अशक्त आहे ती. म्हणूनच आम्ही तिच्या आणखी काही टेस्ट करायला सांगितले. डॉक्टर, पल्लवी शुद्धीवर आली? तिला शुद्ध आली आहे, पण त्यांच्या बेशुद्धीचं कारण मला अजून नाही समजत आहे की जिला इतका थोडा मार लागलाय ती बेशुद्ध कशी होऊ शकते. आणि तिथल्या रिपोर्ट्समध्ये या गोष्टीचा उल्लेखही नाही की मार लागल्यामुळे पल्लवीला इथे रेफर केलं गेलं आहे. पण तुमच्या रिपोर्ट्समध्ये जरूर लिहिलंय की बेशुद्ध आहे, इंजॉर्ड आहे. पण तुमची अशी कोणती इंजुरी दिसतच नाही. तुम्ही तुमच्या घरच्यांना बोलावून घ्या. त्यांच्याशी बोलूनच मी पुढची ट्रीटमेंट ठरवू शकेन. कारण आशा आणि पल्लवी दोघींची केस अगदी उलट वाटते मला. डॉक्टर, आम्ही इथे आलो तेव्हा तुम्हाला एक गोष्ट बोलले होते की मला तुमच्याशी थोडं खाजगी बोलायचंय. डॉक्टर, आम्ही खूप मोठ्या संकटात सापडलोय आणि तुम्हीच आम्हाला मदत करू शकता. मला जरा तुमच्याशी एकट्याशी थोडं बोलायचं. ठीक आहे, तुम्ही माझ्या केबिनमध्ये या. ठीक आहे, या बसा. बोला, काय बोलायचंय? डॉक्टर, मला यासाठी तुमच्याशी बोलायचं होतं कारण कदाचित मी बोलले तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हे रिपोर्ट्स पाहिल्यानंतर मी इतका गोंधळून गेलो की मी लॅबमध्ये फोन केला. पण कदाचित या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नाहीत. या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत डॉक्टर. जे रिपोर्ट्स आहेत ते योग्य आहेत, पण जी माहिती तुम्हाला दिली गेली आहे ती चुकीची आहे. कोणती माहिती? डॉक्टर, खरं तर हा एका मुलीच्या अब्रूचा प्रश्न आहे. जर तुम्ही आम्हाला साथ दिली नाही तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, तिचा संसार उद्ध्वस्त होईल. हे काय बोलताय तुम्ही? बरोबरच बोलते. एका मुलीची एक छोटीशी चूक इतकी मोठी होईल हे आम्हाला कधीही वाटलं नव्हतं. आणि म्हणूनच आम्ही खोटं बोललो की बाळाला जन्म आशाने दिलाय. आणि खरं तर हे आहे की त्या बाळाला जन्म देणारी पल्लवी आहे. हे काय बोलताय तुम्ही? जर त्या बाळाला जन्म पल्लवीने दिलाय तर तिच्या फाईलमध्ये आशाचं नाव कसं लिहिलं? खरं म्हणजे डॉक्टर, आम्ही जाणून बुजून आशाचं नाव लिहिलं होतं जेणेकरून कुणाला हे कळू नये की बाळाला जन्म पल्लवीने दिलाय. हो डॉक्टर, हा आमचा नाईलाज होता. प्लीज आमची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. पल्लवीच्या लग्नाला फक्त 6 महिने झालेत डॉक्टर. जर तिच्या सासरच्या लोकांना ही गोष्ट समजली तर ते तिला अजिबात स्वीकारणार नाहीत. पल्लवीची बदनामी तर होईलच, तिचं आयुष्यही उद्ध्वस्त होईल. तुम्हाला कल्पना आहे का पल्लवीची केस हिस्ट्री काय? जर हे सत्य मला सांगितलं नसतं तर माहितीये काय झालं असतं? मी पल्लवीला फक्त जखमी समजून तिची ट्रीटमेंट करत राहिलो असतो. पल्लवीने एका प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिलाय. तिला कोणत्याही इन्फेक्शन पासून वाचवायची गरज आहे, पण माझ्या ही गोष्ट लक्षातच आली नसती. तुम्हाला माहितीये का मी पल्लवीवर नॉर्मल ट्रीटमेंट करत राहिलो असतो. डिलिव्हरी नंतर होऊ शकणारी इन्फेक्शन्स जीवघेणी ठरू शकतात. आम्हाला माफ करा डॉक्टर, आमच्याकडे आणखी कोणताही मार्ग नव्हता. पल्लवीचं नाव उघड झालं तर तिला जिवंतपणी मरण येईल, तिची बदनामी होईल, वाईट अवस्था होईल तिची. काहीतरी बोला ना डॉक्टर. तुम्ही पल्लवीला एक नवीन आयुष्य देणार आहात, पण ते असं आयुष्य नसू दे की ती जगूच शकणार नाही. उद्या पल्लवीवर या गोष्टीसाठी अश्रू गाळायची वेळ नको येऊ दे की तिला वाचवलंच नसतं तर बरं झालं असतं. नाही, तुम्ही काळजी करू नका. ती एक मुलगी आहे, तिची हतबलता मी चांगलीच समजू शकतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. पल्लवीवर व्यवस्थित उपचारही होतील आणि हे सत्य माझ्याशिवाय आणखी कोणालाही नाही समजलं की त्या बाळाला जन्म पल्लवीने दिलाय. आणि कोणाला हेही नाही समजू शकणार की पल्लवीला काय ट्रीटमेंट दिली आहे. आता पल्लवी आणि आशा दोघींच्या सासरचे लोक हळूहळू इथे येतील. मग मी म्हटलं ना, कोणाला काहीही नाही कळणार. खूप खूप धन्यवाद डॉक्टर. आम्ही तुमचे हे उपकार कधीही नाही विसरणार. एक्सक्यूज मी, येस. काल 2 पेशंट्स ऍडमिट झालेत. ओके. आशा आणि पल्लवी कुठे आहेत ते? थांबा 2 मिनिटं चेक करते. बलराज बेटा, तू आलास, मी तुझीच वाट पाहत होतो. तुम्ही काय वाट बघत होता बाबा? वाट तर मी बघत होतो रात्रभर जागत.
बेटा त्याचं काय झालं बाबा, हे सगळं मी राहू द्या. हे सांगा की आशा कुठे आहे आणि कशी आहे? बेटा ते डॉक्टर्स तिच्या जवळ आहेत, तिचं चेकअप करतायत. आणि बाळ? डॉक्टर त्याला वाचवायचा प्रयत्न करतायत. आणि पल्लवी? पल्लवी कशी आहे बाबा? ठीक आहे, तिला शुद्ध आली आहे. गायत्री तिच्या जवळ आहे. पण आशाजवळ कोण आहे नाना? बेटा मी तिच्या जवळ आहे. बाबा, अपेक्षेच्या विरुद्ध जेव्हा काही घडतं ना, तेव्हा खूप वाईट वाटतं. आणि मला हे समजत नाही आहे की तुमच्या दृष्टीने आमचं महत्त्व काय आहे. हे बघ बेटा, बाबा, आत्ता बघत दाखवत बसायची वेळ नाही आहे. अजून तर मला पल्लवी, आशा आणि त्या बाळाकडे बघायचं आहे. ते बाळ जे माझ्या वंशाचा दिवा आहे बाबा. बाबा, मला हे सांगा की आशा कोणत्या वॉर्डमध्ये? बेटा नाना, तुम्ही उत्तर नाही दिलं. कोणत्या वॉर्डमध्ये आशा? S3. बेटा तुझं रागवणं अगदी योग्य आहे रे, पण माझा नाईलाज आहे की मी सत्य तुला सांगू नाही शकत. कशी आहेस आशा? बरी आहे दीदी. काय म्हणून गेली होतीस तिकडे आणि तिथे जाऊन काय काय करायला लागलीस? आम्ही तर इथे नुसतं ऐकून काळजीत पडलो, पण तुला थांबवणंही कठीण होतं. पप्पा, मी ते काही बोलण्याची गरज नाही सुनबाई. आम्ही एकदा नाही 1000 वेळा हाच विचार केला की समाजसेवा करण्यासाठी स्वतःसाठी धोका निर्माण करणं मुळीच गरजेचं नाहीये, जे तू करत होतीस. आम्ही हा विचार करून काळजीत होतो की तुला तुझ्या अवस्थेचंही भान नाही. अशा अवस्थेमध्ये अशी धावपळ कोणी करतं का, जशी तू करत होतीस? पप्पा, खरं तर परिस्थितीच तशी होती. तुम्ही तर ऐकलंच असेल ना, जुगनू काकांच्या मुलीला चंदाला पळवून नेलेलं होतं. या परिस्थितीत आम्ही गप्प कसं बसायचं? हा तर जुगनूचा विषय आहे. पण याच्या पूर्वी ते हॉस्पिटल आणि डॉक्टरचं जे तू पितळ उघडं पाडलंयस, त्यासाठी धावपळ नाही केलीस तू. खरं तर तुझा स्वभावच आहे हा, आणि तो कोणीही नाही बदलू शकत. आणि याचाच परिणाम आहे जो आत्ता आपल्या समोर आहे. आय एम सॉरी पप्पा. नाही नाही, सॉरी म्हणण्याची गरज नाहीये तुला. तुला कोणालाही सॉरी म्हणण्याची गरज नाहीये, कारण तू स्वतःलाच हे विचार की तू गावाला ज्या उद्देशाने गेली होतीस, जे साध्य करायला गेली होतीस, ते साध्य करू शकलीस की नाही. तू तुझ्या बाळाच्या स्वास्थ्यासाठी, आपल्या आयुष्यासाठी गावाला गेली होतीस, पण मला वाटतंय की तू तिथे जाऊन सगळं विसरलीस. नाही पप्पा, डॉक्टरांनी मला जे काही सांगितलं मी ते सगळं फॉलो करत होते. अच्छा, म्हणजे डॉक्टरांनी तुला हे सांगितलं होतं की त्या टोळीला अटक करण्यासाठी तुला धावपळ करावी लागेल. हे बघ सुनबाई, कोणी काहीही म्हणू दे, मी एवढंच समजतो की तुझी ही जी अवस्था झाली आहे त्याच धावपळीमुळे झाली आहे. प्लीज पप्पा, रिलॅक्स. तुम्ही बसा तर खरं. प्लीज पप्पा. पल्लवी आशाची काळजी घेण्यासाठी तिथे राहत होती, आणि जर पल्लवीला पळवून नेलं असेल तर आशा गप्प तर नाही बसू शकत ना. आणि तुम्हा दोघींना गावाला पाठवून आम्ही काय मिळवलं? या अडचणी, ही काळजी, पल्लवी जखमी आहे, तू जखमी आहेस, आणि डॉक्टर त्या बाळाला वाचवू शकतील की नाही काही माहित नाही. पप्पा, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या बाळाला अजिबात काही होणार नाही. बाळा, देवावर आमचाही पूर्ण विश्वास आहे. तूही स्वतःवर विश्वास ठेवला असतास तर बरं झालं असतं. स्वतः सुद्धा हा प्रयत्न केला असतास तर आज हा दिवस बघायला लागला नसता. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तरी आहे बेटा की पल्लवीचं अपहरण केलं गेलं याची कोणी आम्हाला इन्फॉर्मेशनही दिली नाही. तुझ्या बाबतीत एवढी मोठी दुर्घटना घडली, आम्हाला काही सांगितलं नाही. मला तर हे समजत नाही या बाळा की या दोन्ही गोष्टी आमच्यापासून लपवल्या का गेल्या. पप्पा, जाऊ द्या ना, या गोष्टी आपण नंतरही बोलू शकतो. हो हो, आणखी आपण करू तरी काय शकतो.
तू काळजी करू नकोस. मी मुंबईमध्ये डॉक्टरांशी बोलेन. मोठ्यात मोठ्या डॉक्टरांना दाखवू आपण. मी तुला आणि पल्लवीला आणि बाळाला काही होऊ देणार नाही. काही होऊ देणार नाही. हो पप्पा. तू धीराने घे बाळा. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. अजिबात घाबरू नकोस बाळा. अजिबात घाबरू नकोस. नको रडूस बाळा. धीराने घे तू. मला तर काही समजतच नाहीये. मावशी, आपण तर गावाला होतो ना, मग अचानक आपण इथे कसे आलो? आणि मग जेव्हा मी मम्मीना माझ्या समोर पाहिलं तेव्हा मला समजलंच नाही की मी त्यांना काय बोलू. सगळ्या गोष्टी सावरल्या आहेत. आम्ही कुणाला कसलाही पत्ता नाही लागू दिला. परमेश्वराचे आभारच आहेत की तुझा जीव वाचला. आम्ही तुला इथे असं सांगून ऍडमिट केलंय की तुझं अपहरण केलं गेलं होतं आणि तू जखमी आहेस. यापेक्षा जास्त आणखी कुणाला काही माहित नाहीये. अगं पण मावशी, हे सत्य कोणत्याही डॉक्टर समोर उघड होऊ शकतं. आणि तुम्ही मला शहरात घेऊन आलात. इथे तर मला भेटायला सर्व लोक येणार. अभिजित पण येईल. तू काळजी नको करूस बाळा. कुणाला काही पत्ता नाही लागणार. मी डॉक्टरांशी बोललीये. रेखा ही भाग्याची. आणि तुम्ही मला शहरात घेऊन आलात. इथे तर मला भेटायला सर्व लोक येणार. अभिजित पण येईल. तू काळजी नको करूस बाळा. कुणाला काही पत्ता नाही लागणार. मी डॉक्टरांशी बोललीये. काय? तू डॉक्टरांना सगळं खरं सांगितलंस मावशी? बाळा, डॉक्टरांना सगळं खरं सांगितल्याशिवाय ना तुझ्यावर नीट उपचार झाले असते ना आशावर. आणि टेस्ट झाल्यावर तर सगळ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. म्हणून मी डॉक्टरांना आपली परिस्थिती सांगितली. त्यांनी मला वचन दिलंय ते ही गोष्ट कुणालाही अजिबात नाही सांगणार. ठीक आहे मावशी. पण मावशी, माझं बाळ कसं आहे? तू स्वतः मरणाच्या दारातून परत येतेस, पण तरी तुला बाळाची काळजी आहे. हो मावशी, हे बाळ आशाच्या परिवाराचा वंश आहे, म्हणून मला त्याची काळजी आहे. त्याच्यावरही ट्रीटमेंट सुरू आहे. देवाच्या मनात असेल तर त्यालाही काही नाही होणार. देवावर विश्वास ठेव. देवच जाणे आता काय होणार. आता अशा परिस्थितीत जर पप्पांना राग आला असेल तर त्यांना राग येणं स्वाभाविक आहे. आपण त्यांना चुकीचं नाही म्हणू शकत. तू स्वतःच विचार कर ना, ही किती चुकीची गोष्ट आहे की आपण सगळे पल्लवीला काय झालं याची काळजी करत होतो. आणि खरं तर आशाच्या बाबतीतही गावाला इतकी मोठी दुर्घटना घडली होती. आशाने एका प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिलाय आणि इतकी मोठी गोष्ट नानांनी आपल्या सगळ्यांपासून लपवली. विजय, समजून घ्यायचा प्रयत्न कर. बाबांनी जरी तुला किंवा तुझ्या पप्पांना ही गोष्ट सांगितली असती तरी काय तुम्ही दोघं परिस्थिती बदलू शकला असता? नाही ना बाळा. बाबा अनुभवाने मोठे आहेत. त्यांनी तुम्हा दोघांना ही गोष्ट अशासाठी सांगितली नसेल कारण तुम्ही दोघांनी काळजी करू नये म्हणून त्यांनी ही गोष्ट नाही सांगितली. मम्मी, तुला समजत नाहीये. आपल्याला त्यांनी नाही सांगितलं पण आपण तरी कुठेही ते सुखाने झोपत होतो. नानांना ही गोष्ट पुरेपूर माहित होती की आपण सगळी जागेच असणार, आपण सर्व काळजीत असणार. आणि आपल्याला जास्त चिंता तर यामुळेच होती की नाना पल्लवीला कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल करणार आहेत. नानांनी आपल्याला फोन केला तो सुद्धा सकाळ झाल्यावर. आणि जेव्हा आपल्याला हे जाणून घ्यायचं होतं की पल्लवीची अवस्था कशी आहे तेव्हा त्यांनी आपल्याला हे सांगितलं की आशाची ही अवस्था जवळपास तशीच आहे. आता ते बाळ वाचेल की नाही हेही नाही माहित. हे खूप चुकीचं आहे मम्मी. हे खूपच चुकीचं वागणं आहे आणि मी आशाशी या बाबतीत नक्कीच बोलणार. बाळा, तू आता हॉस्पिटलला जा.
आणि जाऊन तुझ्या पप्पांना सावरण्याचा प्रयत्न कर. त्यांना हे सांग की बाबांनी आपल्यासाठी जे काही केले ते खूप मोठे उपकार आहेत. आपण त्यांची परतफेड कधीही नाही करू शकणार. जा बाळा, तू आत्ता जा हॉस्पिटलला जा. हे देवा, आता सगळं तुझ्या हातात आहे. तू इतकी काळजी का करतेस बाळा? परमेश्वरावर विश्वास ठेव. मोठी मम्मी, डॉक्टर अजूनही त्या बाळाच्या बाबतीत काहीही सांगायला तयार नाहीयेत. आणि पप्पाही नानूंवर किती रागावलेत. मला स्वतःला या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय, पण प्रत्येक माणूस त्याच्या दृष्टिकोनातूनच विचार करणार ना. मोठी मम्मी, ज्या तरी पप्पा नानूंशी रागाने बोलतायत, मला भीती वाटते की ते असं काहीतरी बोलून जातील ज्यामुळे नानूंचं मन दुखावलं जाईल. या गोष्टीची भीती तर आपल्याला आधीपासूनच होती ना, की ते लोक बाबांवर रागावतील कारण त्यांना आपण कळवलं नाही. रागावले तर ते माझ्यावर सुद्धा असतील, पण या गोष्टीला जबाबदार ते फक्त बाबा नसतील. रेखा ही भाग्याची. जर मम्मी असत्या तर त्यांनी पप्पांना सांभाळलं असतं, पण त्या तर चालू फिरूही शकत नाहीत. तू बरोबर बोलतेस बाळा, पण जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याचं आपण काय करू शकतो? कसं सांभाळणार आपण मोठी मम्मी? कुणीही सांभाळणारं नाहीये. ही नाती टिकून राहू शकतील या गोष्टीमुळे कोणाचं नातं कोणाशी तुटेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि पल्लवीचं रहस्य कोणासमोर उघड होईल या गोष्टीची भीती तर कायमच वाटत असते. मोठी मम्मी, पप्पा आत्ताही बाळाच्या बाबतीत डॉक्टरांशी बोलायला गेलेत. मला भीती वाटते की ही गोष्ट उघड होईल की काय. तू या गोष्टीची काळजी नको करू साशा. डॉक्टर शर्मा खूपच चांगला माणूस आहे, आणि हे तर चांगलं झालं की मी जाऊन त्यांना आपली परिस्थिती सांगितली आणि त्यांना सगळं समजलंय. मला पूर्ण खात्री आहे ते ही गोष्ट अजिबात उघड नाही करणार. पण मोठी मम्मी, पल्लवीची अशी अवस्था बघून कुणाला संशय नको यायला. तू चिंता करू नकोस, फक्त परमेश्वरावर विश्वास ठेव. जसं आतापर्यंत सगळं सुरळीत झालंय, यापुढे होईल बघ. हो मोठी मम्मी, माझा तर फक्त परमेश्वरावरच विश्वास उरलाय. बलराजजी डॉक्टर शर्मांशी बाळाच्या बाबतीत नक्कीच बोलतील, पण मला पूर्ण आशा आहे डॉक्टर शर्मा ही गोष्ट नाही कळू देणार. गुड मॉर्निंग डॉक्टर साहेब. गुड मॉर्निंग. बसा ना, बसा. डॉक्टर साहेब, त्या बाळाच्या तब्येतीच्या बाबतीत जाणून घ्यायचं होतं. आशाला तर आम्ही भेटून आलोय. बाळाची तब्येत आता कशी आहे? हे बघा, ते एक प्रिमॅच्युअर बाळ आहे जे 6 महिने आणि काही दिवसातच जन्माला आलंय. म्हणून त्याच्या अवस्थेच्या बाबतीत आता काही सांगणं आमच्यासाठी खूप कठीण आहे. आता आम्ही त्याला NICU मध्ये इन्क्युबेटरमध्ये ठेवलं, आणि जोवर त्याची परिस्थिती सुधारत नाही आम्हाला त्याला वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स द्याव्या लागतात. डॉक्टर, त्याला बेस्ट टू बेस्ट ट्रीटमेंट द्या तुम्ही. जेवढे पैसे लागतील मी देईन तुम्हाला. प्लीज डॉक्टर, तुम्ही विचारही नाही करू शकत. आम्ही सगळ्यांनी किती त्रास सोसला या बाळासाठी. या बाळासाठी संपूर्ण कुटुंबाने तपस्या केली. बऱ्याच प्रॉब्लेम नंतर हे बाळ या जगात आलं. डॉक्टर साहेब प्लीज. मी समजू शकतो. डॉक्टर साहेब, प्रयत्न करा की या बाळाचा जीव वाचेल. त्याची ट्रीटमेंट जर कुठे गावात होत असती तर कदाचित मीही आशा सोडली असती, पण इथे शहरात तर सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. हो डॉक्टर साहेब, मला फक्त तुमच्या तोंडून ऐकायचं की या बाळाच्या बाबतीत आम्ही किती आशा ठेवू शकतो. या बाळाचा जीव वाचू शकेल. मी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची गॅरंटी नाही देऊ शकत की आम्ही बाळाला वाचवू शकतो. जर तुम्ही बाळाची अवस्था पाहिली असती तर कदाचित तुम्ही आशा सोडली असती.
आणि त्या दुर्घटनेमुळे तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. काय? हो बाळा, माहित नाही ते बाळ वाचेल की नाही. हाऊ सॅड. आशा, पप्पा किंवा मी ही गोष्ट अजिबात नाही विसरलोय की नाना तुझी देखभाल करण्यासाठी गावाला गेले होते. तुझी तिथे त्यांनी अतिशय चांगली काळजी सुद्धा घेतलेली आहे. हे खूप मोठे उपकार आहेत आमच्यावर. पण ही गोष्ट लपवून नानांनी अजिबात चांगलं नाही केलं.